शिवरायांच्या मावळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र आणि भीमसैनिकांना मानाचा जय भीम. मित्रांनो, कालपासून लोकसभेची आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये लागू झाली आणि त्यानंतर आता प्रत्येक पक्ष, घटक पक्ष आणि मुख्य पक्ष अलायन्स यांचं ते सर्व राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत. आणि अशामध्येच महाविकास आघाडी यामध्ये अजूनही जागा वाढवा तिढा चालू होता, पण 22, 15, 10 अशा पद्धतीनं जागा वाटप झालं असावं अशी पण चर्चा चालू आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या शिवसेनेला, त्यानंतर काँग्रेसला, नंतर राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला ठरलेला आहे. यामध्ये वंचित आघाडी सामील होणार की नाही यावरती शंका आहे आणि 90% असे बोललं जातं की वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होणार नाही किंवा होऊ शकणार नाही. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर्य, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आता महाविकास आघाडीमध्ये वंचित सामील न होण्याचे कारण मुख्य समजून घ्या. एक पहिला फॉर्म्युला आहे तो जागा वाटपाचा. वंचितचे ज्या ठिकाणी प्राबल्य आहे, ज्या ठिकाणी वोट बँक आहे, त्या ठिकाणी वंचितला जागा ह्या मिळत नाहीत. अकोला सोडलं तर बाकीच्या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणाहून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या तिघांचेही उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत, अशा जागा ह्या वंचितला देऊ केल्या असं आरोप किंवा असे गोष्टी हे बाळासाहेबांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये दिंडोरी असेल किंवा मुंबई असेल, ह्या ठिकाणी काही ठिकाणी कसं आहे, त्या ठिकाणी प्राबल्यच नाही वंचितचं आणि कुणाचंच प्राबल्य नाही महाविकास आघाडीचं. म्हणजे ज्या जागा 100% हारणार आहेत त्या जागा देऊ केल्यात आंबेडकरांना. आणि ज्या ठिकाणी यांचा प्राबल्य, रामटेक असेल, सांगली असेल, लातूर असेल, तर नांदेड असेल, सोलापूर असेल, अमरावती असेल आणि संभाजीनगरचा तर यांचा खासदार होता मागच्या वेळेस इम्तियाज जलील. एक 2 युती होती MIMची आणि यांची, त्याचा खासदार होते इम्तियाज जलील. हे असताना सुद्धा ह्या जागा त्यांना भेटल्या नाहीत आणि त्यांची मागणी ही होती की आम्हाला तुम्ही संभाजीनगर द्या, कारण त्या ठिकाणी आमचा पहिला खासदार होता, तिथं आमचं वजन आहे. पण त्या ठिकाणी ऑलरेडी शिवसेनेचा तिथं उमेदवार ठरलेला आहे, खैरे साहेब. अशामुळं थोडंसं नाराज वंचित होतं आणि वंचितला बैठकाला बोलवत नाहीत हे पण आरोप बाळासाहेबांनी वारंवार केलाय. कमरेला कळसा गावाला वळसा अशी अवस्था जणू काही आघाडीने केली असं या ठिकाणी वाटतंय. कारण एवढा चांगला सोबतचा साथीदार त्यांनी सोडायचं कामं केलेत की काय, आपलं थोडं अट्टहास पायी 2 पावले पाठीमागे यायला काय हरकत होती, अशी या ठिकाणी चर्चा चालू आहे. पण ह्या गोष्टी न करता त्यांनी वंचितला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला असावा. काही पूर्वीचे काही गोष्टी होत्या, त्यामध्ये वैयक्तिक वैचारिक मतभेद, राजकीय मतभेद ह्या सर्व गोष्टी साधून हे अलायन्स होईल, अशी एक भारतामध्ये एक नवीन समीकरण उभा राहील आणि महाराष्ट्रामधील राजकारण एक वेगळं रूप घेईल असं वाटलं होतं. पण काही कारणास्तव ह्या गोष्टी भविष्यामध्ये होतील किंवा नाही यात शंका आहे. शंका का? कारण राजकारणामध्ये सगळ्यात जास्त जर बुद्धिमान प्राणी म्हटला तर तो म्हणजे शरद पवार. आणि शरद पवार या ठिकाणी चाल खेळणार नाहीत, शक्यता कमी आहे. त्यांना माहित आहे की वंचित सोबत येणार नाही आणि वंचितमुळे आपला पाठीमागे गेम झाला होता 19 मध्ये, ते शरद पवारांना चांगलंच माहित आहे. आणि म्हणून शरद पवार यावेळेस कुठलाही चान्स देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी वंचित सोबत यायचा त्यांनी प्रयत्न भरपूर केला, सोबत घ्यायचा प्रयत्न केला, पण काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोघांच्या दडपणाखाली त्यांचा प्रयत्न फसला असावा असे बोललं जातं. पण अशा वेळेस वंचितचा पर्याय भरून काढण्यासाठी, वंचितची जे वोट बँक आहे ती वाचवण्यासाठी त्यांना काहीतरी पर्याय करणं खूप गरजेचं होतं. आणि तो पर्याय अखेर शरद पवारांनी शोधून काढला. तो पर्याय म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये दलितांसाठी, बहुजनासाठी एक चेहरा वारंवार समोर येतो, तो म्हणजे माननीय दीपक केदार साहेब. दीपक केदार साहेब ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये दलितावरती किंवा बहुजनावरती कुठं काही हल्ला होतो किंवा कुठं अन्याय होतो, त्यावेळेस हा व्यक्ती त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो, तो म्हणजे दीपक केदार साहेब. यांना सोबत घ्यायचा निर्णय हा शरद पवारांनी घेतलाय. आता यांना सोबत घेऊन यांना साध्य काय करायचंय? यांना साध्य हेच करायचंय, जे दलित मतदार आहे, जो बहुजन मतदार आहे,
तो वंचितकडे वोट शेअर न वळवता तो आपल्याकडे वळला पाहिजे, ह्या गोष्टीसाठी शरद पवारांनी ही चाल खेळली असावी. आता हे दीपक केदार आहेत, याची पार्श्वभूमी काय बघा. दीपक केदार हे काही वर्षापासून दलितांसाठी, बहुजनासाठी निस्वार्थ सेवा आपण म्हणता येणार ते करत आहेत. आणि प्रत्येक युवा चेहरा, दलितांचा एक कैवारी म्हणा, चेहरा म्हणा, म्हणून त्यांची ओळख हे महाराष्ट्रामध्ये सध्या झालेली आहे. ज्या ठिकाणी कुठेही अन्याय त्यांना भासतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते जाऊन खंबीरपणे उभे राहतात. आता हे दीपक केदार हे राष्ट्रवादी सोबत कसे काय येतील? कारण ह्या दोघांचे म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे आणि केदारचे दोघांचे ही नातेसंबंध थोडेसे दुरावलेले आहेत. काही दिवसापूर्वी बघा केदारने म्हणले होते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असं बोलायचे, पण त्यावेळेस आंबेडकरांनी त्यांचा माझा काही संबंध नाही अशा काही गोष्टी बोलले होते. आणि त्यामुळे ह्या दोघांचे जे दुरी आहेत ते दुरीचा फायदा हा राष्ट्रवादी घेऊ पाहत आहे, शरद पवार घेऊ पाहत आहेत. म्हणजे जर ही उणीव भरून काढली आपली, जो मतदार वंचितकडे जाणार आहे तो मतदार आपल्याकडे कसा वळवता येईल, म्हणजे मारायचं पण ते कोण मारलं हे कळणार नाही. काठीही मोडली नाही पाहिजे आणि वळही नाही उठला पाहिजे, पण लागलं पाहिजे. ह्या मानसिकतेमधून शरद पवारांनी ही खेळी खेळलेली आहे. पण एवढं खेळण्यापेक्षा जर यांनी वंचितचं मनधारणा करून ज्या हव्या तर त्यांना जागा शेअर करून यावून सुकर असा हा मार्ग निघाला असता, अशा पण राजकीय जे विश्लेषक आहेत त्यांच्या ह्या स्टेटमेंट आहेत. पण अशा वेळेस जर दीपक केदार हे राष्ट्रवादी सोबत आले तर अशा वेळेस फायदा हा कितपत होऊ शकतो, या ठिकाणी एक मुद्दा पाहण्यासारखा आहे की राष्ट्रवादीला किंवा महाविकास आघाडीला वंचितची जागा खरंच केदार हे भरून काढतील का, हा एक प्रश्न पडला. कारण जो चेहरा आहे तो चेहरा आहे, पण एक पक्षाची मोठ बांधणी असते, जी पक्षाची बांधणी असते, विचारसरणी असते, ते पण खूप महत्वाचे असते. बघा आता राज ठाकरेंच्या सभेला लाखोनी गर्दी उसळते, बसायला जागाही नसते, पण त्यांचा कुठेही खासदार किंवा आमदार नाही. पण ज्यावेळेस वोटिंगचा प्रश्न येतो, वोटिंगचा दिवस येतो, त्यावेळेस लोक त्याच्याकडनं नाक मुरडतात आणि मनसेला कोणी वोट करत नाही. फक्त याचा अर्थ तर आपण असा घेतला की बाबा मनसेच्या सभेला लाखोंची गर्दी असते, तिथं थांबायला जागा पुरत नाही, तिथं गर्दी उसळते, लोक तिथं थांबतात कसे हाही प्रश्न होतो. एवढी गर्दी मनसेला होत असेल तर मनसेचा मुख्यमंत्री असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये, आणि खूप खासदार आमदार हे मनसेचे असायला पाहिजेत. पण असं का होत नाही? लोक फक्त ऐकायला पसंत करतात मनसेला, समजून घ्या. फक्त जे मनसेचं भाषण आहे, तर जे भाषण शैली आहे त्यांना लोक प्रभावित आहेत, पण पदासाठी, राजकीय गोष्टीसाठी मनसेकडे नाक लोक मुरडतात. हे पण एक फॅक्ट आहे, ही एक वस्तुस्थिती आहे त्याविषयी, मतदाराविषयी. आता हाच जो फॅक्टर आहे मनसेचा, हाच फॅक्टर या ठिकाणी लागू नक्की होऊ शकतो. केदारांची प्रतिमा चांगली आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे, कुठे त्यावर डाग आला नाही, आणि ते प्रत्येक वेळेस लोकांसाठी उभे राहतात. पण लोक त्यांना एक राजकीय नेता म्हणून त्यांना पसंती कितपत देतील, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपल्याला उद्भवतो. या ठिकाणी खरंच दीपक केदारांना एक पसंती मिळेल का दलिताकडनं, बहुजनाकडनं, किंवा दीपक केदारामुळं वंचितला नुकसान सोसावं लागेल का, हा एक प्रश्न असतो. बघा ह्या कितीही गोष्टी असल्या तरी या ठिकाणी आपल्याला गोष्ट कळली असेल की ज्यावेळेस राजकीय तडजोड होत नसेल, आपली महत्वाकांक्षा कमी करता येत नसेल, अशा वेळेस शरद पवार चाल कुठली खेळू शकतात हे काही सांगता येत नाही. आणि ते आता एक एक चाल बाहेर काढत आहेत की काय, आणि जे फोडाफोडीचं, जे मत फोडाफोडीचं राजकारण परत शरद पवारांनी चालू केलंय की काय, हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो या ठिकाणी. पण जर हे महाविकास आघाडीमध्ये तर वंचित सामील तर नाही झालं, आज जो अंतिम एक राहुल गांधीची सभा आहे त्यामध्ये प्रकाशजी जाणार आहेत, त्यानंतर जे काही निर्णय येऊन जाईल. पण जर वंचित आणि जर महाविकास आघाडी जर सोबत नाही आली तर महाराष्ट्रामध्ये वंचितच्या पर्याय कोणते असणार आहेत? आणि 2019 सारखंच
जी वोट शेअर आहे ते वोट शेअर विभागून महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा होईल, किंवा यांची युती न होण्यानं हा फायदा पूर्णपणे महायुतीला होईल, हे पण बघण्यासारखंच आहे. पण तुम्हाला एकूण याविषयी मित्रांनो वाटतं काय, खाली नक्कीच कमेंट करून सांगा. जो निर्णय घेतलेला आहे शरद पवारांनी, ज्यांनी तो नवीन उमेदवार वळवून घेतलेला आहे, त्याचा खरंच इफेक्ट हा वंचितला होईल का, किंवा महाविकास आघाडीसोबत जर वंचित नाही आलं तर याचा तोटा सोसावा कुणाला लागणार आहे. तुमची कमेंट खाली नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण आपण असेच व्हिडिओ तुमच्याकरता आणत असतो.